बघा, हा शब्द आणि त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शब्द आहे अब्यूज. हा एक वर्ब आहे. मराठीमध्ये अर्थ होतो दुरुपयोग करणे, इजा करणे किंवा अपमान करणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? दुरुपयोग करणे, इजा करणे किंवा अपमान करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीचा चुकीचा वापर, शारीरिक किंवा मानसिक हानी किंवा अपमानजनक वागणूक दर्शवतो. उदाहरणार्थ, ही अब्यूज्ड हिज पॉवर ॲज अ मॅनेजर. त्याने व्यवस्थापक म्हणून आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला. आता याचे सिनोनिम्स काय काय आहेत बघा. परवर्ट, मिसयूज, हार्म, इंजर, रिवाइल, रिप्रोच आणि मलाइन. याचे अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द आहेत यूज, प्रोटेक्ट आणि प्रेज. तर बघा, प्रत्येक शब्दाला वाक्यात कसं वापरायचं व्यवस्थितपणे समजून घेऊया. पहिला शब्द आहे परवर्ट. मराठीमध्ये अर्थ होतो विकृत करणे, दुरुपयोग करणे. एखाद्या गोष्टीचा मूलभूत उद्देशापासून चुकीचा वापर करणे. उदाहरणार्थ, त्याने अधिकाराचा दुरुपयोग केला. ही परवर्टेड हिज ऑथॉरिटी. दुसरा शब्द आहे मिसयूज. मराठीमध्ये अर्थ होतो गैरवापर करणे, चुकीचा उपयोग करणे. एखाद्या गोष्टीचा तिच्या नियत उद्देशापासून दूर उपयोग करणे. त्याने पैसे गैरवापर केले. ही मिसयूज्ड द मनी. ठीक आहे, परवर्ट आणि मिसयूज दोन्हींचे अर्थ लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे हार्म. मराठीत अर्थ होतो हानी करणे, इजा पोहोचवणे. एखाद्याला शारीरिक किंवा मानसिक दुखापत करणे. त्याने त्याला इजा केली. ही हार्म हिम. पुढचा शब्द आहे इंजर. याचा मराठीत अर्थ होतो जखमी करणे, दुखापत करणे. एखाद्याला शारीरिक किंवा भावनिक दुखापत करणे. उदाहरणार्थ, अपघाताने त्याला जखमी केले. द ॲक्सिडेंट इंजर्ड हिम. हार्म आणि इंजर्ड, ठीक आहे, दोन्हीचे मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा आणि वाक्यामध्ये अशा प्रकारे वापरतो. पुढचा शब्द आहे रिवाइल. मराठीत अर्थ होतो अपमान करणे, शिवीगाळ करणे. एखाद्याला अपशब्द किंवा अपमानजनक भाषेत बोलणे. त्याने त्याला शिवीगाळ केली. ही रिवाइल्ड हिम. पुढचा शब्द आहे रिप्रोच. मराठीत अर्थ होतो दोष देणे, निंदा करणे. एखाद्याला त्याच्या कृतींसाठी लज्जित किंवा निंदनीय ठरवणे. उदाहरणार्थ, तिने त्याला निंदा केली किंवा तिने त्याची निंदा केली. शी रिप्रोच हिम. पुढचा शब्द आहे मलाइन. मराठीत अर्थ होतो बदनाम करणे, कट करणे. एखाद्याबद्दल खोटे किंवा अपमानजनक बोलणे. उदाहरणार्थ, त्याने त्याला बदनाम केले. ही मलाइन हिम. तर हे होते समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स. आता पाहूया अँटोनिम्स. पहिला शब्द आहे यूज. मराठीत अर्थ होतो वापर करणे, उपयोग करणे. एखाद्या गोष्टीचा योग्य आणि नियत उद्देशाने वापर करणे. त्याने साधनांचा उपयोग केला. ही यूज्ड द टूल्स. पुढचा शब्द आहे प्रोटेक्ट. मराठीत अर्थ होतो संरक्षण करणे किंवा रक्षण करणे. एखाद्याला हानीपासून वाचवणे किंवा सुरक्षित ठेवणे. उदाहरणार्थ, त्याने मुलाला संरक्षण दिले. ही प्रोटेक्टेड द चाइल्ड. पुढचा शब्द आहे प्रेज. मराठीत अर्थ होतो प्रशंसा करणे, स्तुती करणे. एखाद्याच्या गुणांचे किंवा कामाचे कौतुक करणे. उदाहरणार्थ, त्याने त्याला प्रशंसा केली किंवा त्याने त्याची प्रशंसा केली.
ही प्रेज्ड हिम. तर अशा प्रकारे हे शब्द लक्षात ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.